योग्य शासन झालंच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही आणि लवकरात लवकर झालं पाहिजे. अजूनही अटक त्यांना होत नाही आहे. त्या ठिकाणी नागपूर पोलीस देखील त्यांना सपोर्ट करतायत का काय, अशा अनेक जण आता शंका उपस्थित करू लागलेले आहेत. अटक तर केलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न येत नाही. मी आत्ता सांगितलंय आणि करतील अशी आपण अपेक्षा करूया त्यांच्याकडे. कोल्हापूर पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलंय, मात्र त्यांना देखील सहकार्य तिथल्या पोलिसांकडून होते अशी देखील माहिती समोर येते. एकंदरीत कसं बघताय सगळ्या प्रकरणात? शिवाजी महाराजांच्या बद्दलची एकेरी भाषा वापरली गेली होती किंवा सांगू आता कार्यक्रम बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं अवमान होत आहे, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर आज इंद्रजित सावंत सारख्या इतिहास संशोधकांना यावर फोनवरनं कोरडकर धमकी देतात. त्याबद्दल मुख्यमंत्री फोन करून जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगतात की ताबडतोब याबद्दल योग्य ती कारवाई करावी. आज जर तुम्ही बघितलं तर अद्याप त्यांना अटक झालेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी हा कोल्हापूर नाही आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी ताबडतोब त्यांना अटक करावी. येणाऱ्या 6 तारखेपर्यंत 5 तारखेपर्यंत जर अटक झाली नाही तर 6 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी, स्वराज्याचा पाईक असणारा भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडवून आम्ही जाब विचारणार आहोत. याच्यामध्ये याचंही उत्तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. ज्याला तुम्ही पोलीस संरक्षण देता, ज्याच्या विरुद्ध कोल्हापूर नाही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम करणारी जनता त्याला अटक करा अशी मागणी करत असताना तो निघून जातो, याचा अर्थ त्याच्या जे जाणं आहे त्याचं बाजूला होणं आहे, याला सरकार समर्थन करते असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. म्हणून सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांच्या विचारावर घाला घालणाऱ्या लोकांचा योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कोल्हापूरमध्ये आज हा वनवा कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे. एक मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, एकदा कोल्हापूरनं डोक्यात घेतलं तर महाराष्ट्र डोक्यात घेतो. त्यामुळं 6 तारखेपर्यंत तुम्ही जर हा कारवाई नाही केली तर 6 तारखेला आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला अडवू.